एका शेतकऱ्यावर अचानक 4 बिबट्यांनी हल्ला केला. पण त्यानंतर त्या शेतकऱ्याने केलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचं कौतुक झालं. या शेतकऱ्याला मिळाला शौर्य पुरस्कार. जेव्हा 4 बिबट्यांना एका शेतकऱ्याने नेस्तनाबूत केलं, जेव्हा एका शेतकऱ्यावर चारही बाजूनी 4 बिबट्यांनी हल्ला केला होता, पण तो घाबरला नाही. त्याने त्याच्या बुद्धीचा वापर केला, असं धाडस दाखवलं की ज्यामुळे त्याला शौर्य पुरस्कार मिळाला. शेतकरी जेव्हा दुपारी जेवण करून त्याच्या शेतात आला होता, तेव्हा त्याच्या काही अंतरावर शेतात दबा धरून बसलेले 4 बिबटे त्याला दिसले. आसपास कुणीच नव्हतं. तो क्षण त्या शेतकऱ्यासाठी जीवन मरणाचा होता, कारण की त्या 4ही बिबट्यांनी त्याच्याकडे रोखून बघितलं होतं. आता कोणत्याही क्षणी ते 4ही बिबटे मिळून त्याच्यावर हल्ला करणार होते. पण त्या शेतकऱ्याने बुद्धी चातुर्याने आपला जीव वाचवला. त्या बिबट्यांना असा धडा शिकवला की ज्यामुळे त्याला शौर्य पुरस्कार मिळाला. वन विभागाकडून बक्षीस मिळाले. पूर्ण शेतकरी वर्गातून त्याचा अभिमान होतोय. मग असं काय डोकं चालवलं त्या शेतकऱ्याने? एक शेतकरी ज्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे, त्याचं नाव आता अभिमानाने घेतलं जातंय. एक बिबट्या पाहिला तरी लोक घाबरतात, पण 4 बिबट्यांना अगदी गार करत त्या शेतकऱ्याने अशी काय आयडिया वापरली असेल? एका बिबट्याने हल्ला केला तरी अक्षरशः लोकांची गाळण उडते, पण 4 बिबट्यांपासून हा शेतकरी कसा वाचला? चला संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. त्या शेतकऱ्यासमोर अचानक 4 बिबट्यांचं मोठं संकट उभं राहिलं होतं, पण तो अजिबात घाबरला नाही. त्याने बुद्धीचा असा वापर केला की ज्यामुळे त्याचा जीव तर वाचलाच, पण संपूर्ण शेतकरी वर्गाला देखील त्यांनी एक टेक्निक सांगून गेला आहे. एक शेतकरी जो अडाणी होता, जास्त शिक्षण नव्हतं, पण तरी देखील त्याने असं डोकं चालवलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा सुरू आहे. एक साधा शेतकरी दुपारचं जेवण आटपून आपल्या शेतात कामासाठी निघाला होता. दुपारचे साधारणपणे 3 वाजले होते. त्याने त्याच्या कपाशीच्या शेतात थोडं काम करायचं राहिलं होतं, पण त्याच्या शेतात जेव्हा त्याने प्रवेश केला तेव्हा त्याने जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे 1 नाही 2 नाही तर चक्क 4 धिप्पाड बिबटे बसले होते. 4 बिबटे पाहून कुणीही पळाला असता, पण हा शेतकरी पळाला नाही. त्याने असा प्रतिकार केला की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्याची चर्चा होणार होती. एका क्षणात शेतकऱ्याला वाटत होतं, त्याला सुरुवातीला थोडी भीती देखील वाटू लागली होती. त्याला वाटलं की आता आपलं काही खरं नाही. आसपास कुणी नव्हतं. त्याने आसपास नजर टाकली. दूरपर्यंत कुणीच दिसलं नव्हतं. त्याने त्या बिबट्याला पाहिलं होतं. त्या 4ही बिबट्याला त्या शेतकऱ्याच्या हालचालीवरून त्यांनी त्याला ओळखून घेतलं होतं. त्याच्याकडे त्यांची नजर गेली होती. बिबट्यांचं त्याच्याकडे लक्ष गेलं होतं. आता बिबटे देखील सावध झाले होते. आता कोणत्याही क्षणी ते त्याच्यावर हल्ला करणार होते. आता त्या शेतकऱ्याला देखील माहिती होतं की 4 शिकारी प्राण्यांपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला काहीतरी डोकं चालवावं लागेल. त्याला माहिती होतं की जंगली प्राणी आगीला घाबरतात, पण आग लावण्यासाठी त्याच्याकडे काहीच नव्हतं. त्याच्या बाजूला एक काठी पडली होती, पण 4 बिबट्यांमुळे त्या काठीचा काही उपयोग झाला नसता. आसपास दगड होते, पण दगड मारून पळून जायला ती काही कुत्रा नव्हता. त्यांनी पाहिलं बिबट्यांनी त्याच्याकडे चाल करायला सुरुवात केली होती. 4 पैकी 2 बिबटे त्याच्याकडे हळूहळू यायला लागले होते. बिबटे हळूहळू त्याच्याकडे येत होते. त्याने पळून जाण्याचा विचार केला, पण त्याचं घर तब्बल 2 किलोमीटर अंतरावर होतं. 4ही दिशेला पळण्याची वाट त्या बिबट्यांनी रोखली होती. आता बिबटे त्याला घेराव घालायला सुरुवात करत होते. जवळपास 1 किलोमीटर अंतरावर एक छोटीशी झोपडी होती, जिथे एक वयस्कर आजी राहत होती. पण तिथपर्यंत जाण्यासाठी त्या बिबट्यांनी त्याला तिथे जाऊपर्यंत फाडून खाल्लं असतं. त्याचं डोकं त्या दिवशी इतक्या वेगानं चाललं होतं की त्याआधी ते इतक्या वेगाने कधीच चाललं नव्हतं. बिबटे हळूहळू त्याला घेरून जवळ येत होते. तो मागे सरकत होता. आता ते त्याच्यावर झेप टाकणार तेव्हा त्याला एक अशी गोष्ट दिसली की ज्यामुळे त्याचा जीव वाचला. त्याचं शेत हे फॉरेस्ट एरियाच्या आसपास होतं. तिथे जंगल एरिया होता. तिथे सरकारने झाडे लावा झाडे जगवा अशा मोहिमेअंतर्गत काही रोपांवर संरक्षक जाळ्या लावल्या होत्या. त्याने एक जाळी पाहिली. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. ही जाळी जर आपल्याला वाचू शकते, त्याला असं वाटलं.
त्याला आठवलं ह्या जाळ्या ज्या लावल्या आहेत ते शेळ्या खाऊ नये म्हणून. 2100 जाळ्या त्या लावल्या होत्या. ही जाळी जर आपण आपल्या अंगाभोवती गुंडाळून घेतली तर आपला जीव वाचू शकतो असे त्याला वाटलं होतं. त्याला लक्षात होतं की त्याचा कुत्राही त्याच्या मागून येणार होता, कारण की ज्यावेळेस तो घरून निघाला होता त्यावेळेस त्याचा मोती नावाचा कुत्रा त्याच्या पाठीमागे लागला होता. पण मोती काही अजून आला नव्हता, त्यामुळे आता त्याचा जीव त्याला स्वतःच वाचवावा लागणार होता. त्याच्या डोक्यात कल्पना आली होती, बिबट्याने झेप टाकण्याआधीच ती जाळी घेणे गरजेचं होतं. आता तो शेतकरी त्या जाळीकडे पळायला लागला. हे पाहून 4 बिबट्यांपैकी एका बिबट्याने त्याच्या अंगावर झेप मारलीच, पण त्याने प्रसंग ओळखून स्वतः बाजूला उडी मारली, स्वतः बाजूला झुकून दिलं. ती जाळी त्याच्यापासून 100 मीटर अंतरावर लांब होती. आता 4ही बिबटे वेगाने त्याच्या मागे पडू लागले होते. आता त्या शेतकऱ्याच्या मनात भीती दाटून आली. त्याने आपला जीव वाचवण्यासाठी गळ्याभोवती घट्ट रुमाल पाळता पाळता गुंडाळला होता. तो जाळीच्या दिशेने धावू लागला. त्याच्या आणि बिबट्यामध्ये आता फक्त काही फुटाचं अंतर होतं. एका बिबट्याचा पंजा त्याच्या पाठीलाच लागला होता, पण त्या शेतकऱ्याने डोकं चालवलं. त्याने जवळपास 10 मीटर अंतराहून त्या जाळीच्या दिशेने उडी फेकली. शेतकऱ्याने जोरदार उडी मारली. तो त्या जाळीवर जाऊन पडला. त्याच्या तोंडाला हाताला खरचटलं, पण त्याने क्षणाचाही विचार न करता ती जाळी अंगावर घेतली आणि तो पूर्णतः जाळीच्या आत होता. 4ही बिबट्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचे पंजे जाळीला लागत होते. आता त्याने ती जाळी अंगाभोवती गुंडाळून घेतली होती. आता थेट त्याला बिबटे जखमी करू शकत नव्हते, पण अजूनही तो पूर्णपणे सुरक्षित नव्हता. ती जाळी उंचीने छोटी होती. त्याचं पूर्ण शरीर ती कव्हर करू शकत नव्हती. ती जर वरून घेतली तर त्याचे गुडघ्यापर्यंत येत होते आणि त्याचे पाय आणि छातीचा भाग मोकळा राहत होता. मग त्याने ती जाळी अंगाभोवती गुंडाळी, पण त्याच्या लक्षात आलं की त्याचे पाय मोकळे होते. बिबट्यांना लक्षात येत नव्हतं. बिबटे 4ही बाजूने त्याला पंजे मारत होते, त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्या लक्षात आलं होतं आपले पाय मोकळे आहे. शेतकऱ्याच्या लक्षात आलं आपण जर उभे राहिलो तर बिबटे आपल्या पायाला चावा घेतील आणि आपला जीव घेतील. त्यामुळे तो जाळीच्या आत गुडघ्यावर बसला. आता सगळं शरीर त्याने अशा पद्धतीने जाळीत घेतलं होतं. जाळीची उंची कमी असली त्यामुळे तो गुडघ्यावर बसला. त्यामुळे जाळीची उंची आणि तो गुडघ्यावर बसल्यामुळे त्याची उंची हे सगळे आता मॅच झालं होतं. त्यामुळे आता सगळ्यात तोच त्याच्या पूर्ण शरीर जाळीच्या आत गेलं. आता त्याला बिबटे ढकलून पाडण्याचा प्रयत्न करत होते. बराच वेळ झुंज सुरू होती. थोड्या वेळाने बिबटे शांत झाले, पण ते तिथेच घुटमळत होते. आता नुसतं जाळीत बसून चालणार नव्हतं. शेतकऱ्याला पुढचं डोकं चालवणं गरजेचं होतं. त्याने धीर धरून जाळीसकट उभा राहण्याचा प्रयत्न केला. हळूहळू झोपडीच्या दिशेने चालू लागला. तो 5-6 फूट पुढे गेला तसे 4ही बिबटे पुन्हा आक्रमक झाले. त्याच्यावर धावले. शेतकऱ्याला कळलं आपण जर चाललो तर हे हल्ला करतात, म्हणून तो पुन्हा बसला. अर्धा तास परत बसून राहिला. त्याच्यासमोर ती झोपडी दिसत होती. आता बिबटे त्याला 10 फुटाच्या पुढे जाऊन देत नव्हते. तो थोडा पुढे गेला की ते वेगाने येऊन पंजे मारायचे. त्याला भीती वाटत होती, हा पंजा जर जोरात लागला तर जाळीच्या आतून आपल्याला नखं लागतील आणि बिबट्याला कळालं की जाळीच्या मदतीने हा पळ काढतोय, तर म्हणून त्याने अधिक जोराने हल्ला चढवला. शेतकऱ्याला वाटलं आता आपला शेवट होणार. त्याने लांबून आजीला हाका मारल्या, पण थोडासा पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे आजीला काही आवाज जात नव्हता. जाळी आता जागोजागी फाटायला लागली होती. बिबट्याने जर ती पूर्ण फाडली असती तर शेतकऱ्याचा जीव वाचला नसता. पण अचानक एक चमत्कार झाला. शेजारच्या शेतामध्ये एक बाजरीचं शेत होतं. त्याच्यातून एक पक्ष्यांचा मोठा थवा आवाज करत उडाला. त्या बिबट्यांचं लक्ष विचलित झालं. शेतकऱ्याला लगेच कळालं ही एक मोठी संधी आहे. त्याने काय केलं, गुपचूप वाकून एक मोठा दगड उचलला आणि बाजरीच्या शेतात तो दगड भिरकावला. तो दगड पडताच पक्ष्यांचा आणखी एक मोठा थवा जोरदार आवाज काढून जमिनीच्या कमी उंचीवरून उडाला. भुकेलेले बिबटे त्या पक्ष्यांच्या दिशेने धावले. शेतकऱ्याला आता पळायची संधी मिळाली होती. त्याला माहिती होतं की बिबटे काही सेकंदात परत इथे येतील. त्याने एक मोठा निर्णय घेतला. त्याने काय केलं, ती फाटलेली जाळी शरीरापासून बाजूला फेकली आणि तो जितक्या वेगाने पळेल तितक्या वेगाने त्या झोपडीच्या दिशेने पळाला. तो झोपडीत शिरला. बिबट्याने त्याचा पाठलाग केला, पण तोपर्यंत शेतकऱ्याने झोपडीचा दरवाजा बंद केला होता. आजी झोपडीतून जागी झाली. घाबरलेल्या शेतकऱ्याला तिला पाहिलं. त्याला सुरक्षित जागा मिळाली, पण धोका टळला नव्हता. 4ही बिबटे झोपडीच्या बाहेर बसून जोरजोरात गुरगुरत होते. शेतकऱ्याला घरी जायचं होतं.
ते ठाण मानून बसले होते तेव्हा त्याने पुन्हा एक डोकं चालवलं. आजीच्या चुलीचं जळणारं एक लाकूड घेतलं, त्याला कापूस गुंडाळला, एक मशाल तयार केली. झोपडीचा दरवाजा उघडला आणि मशाल बाहेर फेकली. मशालीचा भडका पाहून बिबटे थोडे मागे सरकले, पण तिथून ते गेले नाही. आता शेतकऱ्याची हिंमत संपली होती. त्याला वाटलं होतं रात्रभर आपल्याला इथेच बसावं लागेल. पण म्हणतात ना, संकटकाळी देव कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येतो आणि त्याच वेळेस एक अनपेक्षित गोष्ट घडली. शेतकऱ्याचा पाळीव कुत्रा मोती थेट त्या झोपडीपर्यंत आला. मालकाचा जीव धोक्यात आहे त्या मुक्या प्राण्याला कळालं. त्याने एक दाराबाहेर बसलेल्या चारही बिबट्यांना पाहिलं. क्षणाचाही विचार न करता आपल्या मालकाला वाचवण्यासाठी त्याने थेट 4 बिबट्यांच्या झुंडीवर वेप घेतली. अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये बिबटे गोंधळले. त्यांचं लक्ष शेतकऱ्याकडे विचलित झालं. ते त्या कुत्र्याकडे वळाले. एक कुत्रा, 4 बिबटे, जीवघेणी लढाई सुरू होती. ही संधी साधून शेतकऱ्याने झोपडीचा दरवाजा उघडला. जळजळीत लाकूड घेऊन त्या भांडणामध्ये फेकलं. घराच्या दिशेने जीव मुठीत धुवून त्याने दम टाकला. त्या शूर कुत्र्याने आपल्या प्राणाची बाजी लावली, पण मालकाचे प्राण वाचवले. अखेर ही घटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाली. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.